माणसावर माझा विश्वास नाहीये. काहीतरी करायला हवं आपण. तिलोत्तमा, काय ग तू अचानक इथे? अगं काय सावली निघून गेली घरातनं? मी तुला सांगितलं ना, ती घर सोडून गेलीये. अशी कशी? काय ना या मुलीच्या डोक्यात काय चाललेलं असतं? सारा, तू कुठे निघालास आता? सावलीला शोधायला चाललोय मी आई. तिलोत्तमा, सावली या घरातनं निघून गेलीये हे एका अर्थाने बरंच झालंय. नाही म्हणजे माझी काही हरकत नाहीये ती या घरची सून झाली यावर, पण तूच बघ ना, जेव्हापासून सावली या घरात आलीये या घराचं वातावरणच बदलून गेलंय ग. आधी कसं होतं हे घर? मेंदळ्यांचं हसतं खेळतं जिवंत घर. आणि आता तिलोत्तमा यांचं लग्न झालंय ना तेव्हापासून साधं एकदाही हसतानाही बघितलं नाहीये ग मी तुला. वाईट वाटतं ग हे सगळं बघून. आणि ज्या परिस्थितीत यांचं लग्न झालं ना ते सगळं अयोग्यच होतं. शुद्ध फसवणूक होती ती. त्यामुळे मला असं वाटतं सावलीची या घरात कधी जागा नव्हतीच. भैरवीजी, नाही मी वयाने लहान आहे तुमच्यापेक्षा, तरी पण बोलतो. सावली बाबतीत वाईट नाही बोलायचो. मी ऐकून नाही घेणार. आणि तुम्ही तर नाहीच बोलायचं. सारंग, आई मी पाहिलं यांना. सावलीशी कसं वागतात ना या आणि कसं बोलतात त्या. आणि ऐका, सावलीला मी सांगितलं होतं की तुमच्याकडे काम करायची काही गरज नाहीये. आणि काय हो, मला एक गोष्ट कळत नाहीये. तारा प्रसिद्ध आहे, खूप लोक ओळखतात तिला. तिच्या असिस्टंटचं काम करण्यासाठी शेकडो मुली सापडतील तुम्हाला. मग सावलीच का हवी आहे तुम्हाला? सॉरी इट्स ओके तिलोत्तमा. लहान आहे तो अजून. दुनियादारी नाही कळत ग त्याला.